खडसेंना आलेल्या दाऊदच्या कथित फोन कॉल प्रकरणाचं वादळ काही केल्या शांत होण्याच्या तयारीत नाहीये। खडसेंच्या फोन कॉल डिटेल्सची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी या मागणीसाठी हॅकर मनीष भंगाळेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। रश्मी पुराणिक आपल्या सोबत आहेत, आपल्या प्रतिनिधी। रश्मी, काय अपडेट्स आहेत या संदर्भात? मागितली होती आणि हा प्रकारची चौकशी पण लावली होती, परंतु स्वतः मनीष भंगाळे आपल्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्याचं असं म्हणणं आहे की त्याच्याकडे जो डेटा आहे की ज्यामध्ये एकनाथ खडसे आणि दाऊद यांच्यामध्ये संभाषण झालं होतं, फोन करण्यात आला होता आणि ह्या संपूर्ण प्रकरणात त्याने एक पिटिशन दाखल केलेली आहे, काल ती दाखल केली आहे आणि त्याचं म्हणणं आहे की सोमवारी कदाचित ती लागू देखील शकते। मुंबई उच्च न्यायालयात त्याने धाव घेतलेली आहे आणि ह्या याचिकेमध्ये त्याने त्याच्याकडे असलेले सर्व डॉक्युमेंट्स पुरावे दिलेले आहेत आणि त्याने याचिकेमध्ये मागणी केलेली आहे ह्या संपूर्ण प्रकरणाची जी चौकशी आहे ती सीबीआय कडनं व्हावी आणि तीच मागणी करत त्यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे। अश्विन, रश्मी, या सगळ्या संदर्भात जसं तू सांगतेस उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे, इथून पुढे या सगळ्या प्रकरणाचा कसा प्रवास असेल, काय काय गोष्टी होऊ शकतात इथून पुढे? अश्विन, दोन गोष्टी झाल्या ह्या प्रकरणात। एक तर पहिला, जेव्हा आम आदमी पार्टीकडनं चौकशीची मागणी केली होती ती मागणी सरकारने मान्य केली होती, चौकशी देखील सुरू होती। स्वतः मनीष भंगाळेला पोलिसांनी बोलावलं होतं, त्याच्याकडनं डॉक्युमेंट गेले होते। एकनाथ खडसेंना क्लीन चिट देखील दिली होती, पण त्याच वेळेला एकनाथ खडसेंनी देखील आपल्याकडनं ज्या पद्धतीने तपास करता येईल ते सर्व तपास केले आहेत। पाकिस्तानात आपल्या ओळखीच्या लोकांकडनं जाऊन माहिती मागवलेली आहे आणि त्यावर एकटे दिले आहे, परंतु आता हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आहे, त्यामुळे कुठेतरी खडसेंच्या अडचणी थोड्या वाढण्याची शक्यता आहे। ह्या संपूर्ण प्रकरणात आता राज्य सरकार पुढची काय भूमिका, ही याचिका खरंच पुढे घेते, दाखल करून घेते, त्यावर सुनावणी करते का, ह्याकडे लक्ष द्यावे लागेल। की दोन्ही बाजूंकडनं चौकशीची मागणी झाली, ही चौकशी सुरू असतानाच मनीष भंगाळेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। रश्मी, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा मनीष भंगाळे आता न्यायालयात पोहोचलेला आहे आणि त्याने या संदर्भात दाद मागितलेली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे? हॅकर मनीष भंगाळेने दाऊदच्या कॉलची माहिती मिळवली आणि या माहितीत दाऊदकडनं भारतात एकूण 4 नंबरवर वारंवार कॉल केले गेले होते। या 4 नंबरमध्ये एक नंबर हा खडसेंचा आहे असा दावा हॅकर भंगाळेने केला। या प्रकरणी पोलिसांनी कॉल लॉग चेक केला आणि खडसेंना क्लीन चिटही दिली, मात्र तरीही भंगाळे आपल्या माहितीवर ठाम आहे आणि आता त्याने या सगळ्या संदर्भात कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे। सोमवारी कदाचित हे प्रकरण सुनावणीसाठी येऊ शकतं, जसं आपली प्रतिनिधी रश्मी सांगत होती। त्यामुळे येत्या काही काळामध्ये नेमकी काय पावलं टाकली जातात या सगळ्या संदर्भात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। हे कथित फोन कॉल प्रकरण, ज्याच्यामुळे एकनाथ खडसे पुन्हा एकदा चर्चेत आलेले होते, सातत्याने गेल्या काही दिवसांमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे त्यांची चर्चा सुरू आहे आणि आता हे आणखी एक प्रकरण। आणि ज्यांनी स्वतः कोर्टामध्ये दाद मागितलेले ते मनीष भंगाळे आता आपल्या सोबत आहेत। मनीष भंगाळेजी, काय नेमका आपला दावा आहे आणि कशा प्रकारे आपण कोर्टामध्ये आता कोणत्या मुद्द्यावर दाद मागितलेली आहे? बघा, फर्स्ट ऑफ ऑल मी हा जे वे आहे ते याच्यासाठी घेतला कारण की जे माझे ईमेल आयडीज आहे ज्याच्यावरती मी एंटायर ऑपरेशन वरती जे काम करत होतो, तर ते अगेन अँड अगेन रात्री 10 वाजेपासून ते हॅक होण्याचं स्टार्ट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रॉनिक्स एव्हिडन्स आहे माझ्याकडे ज्याने पाकिस्तानने जे मला दिलेले, तर ते उडवण्याचा प्रयत्न होत होता। म्हणून मी ही स्टेप उचलली की मी हायकोर्टात पिटिशन टाकली आणि मी सीबीआयची इन्क्वायरी व्हावी या पूर्ण मॅटरमध्ये अशी मी रिक्वेस्ट केलेली आहे हायकोर्टाला। आणि सायमल्टेनियसली जे डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं गेलं होतं खडसे साहेबांनी जे मंत्रालयामध्ये, तर इट्स टोटली अगेन्स्ट लॉ की मीडिया समोर त्यांनी एंटायर असा डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं, याच्याने रॉंग मेसेजेस सोसायटीमध्ये गेला, पोरांकड जे युथ आहे त्यांच्यापर्यंत त्याचा रॉंग इम्प्रेशन त्यांची पडली। तर हे सगळे संदर्भ म्हणजे सगळे पॉइंट्स होते, याच्याबद्दल मी सीबीआयची चौकशी करावी अशी मी मागणी केली आहे। पण या सगळ्या संदर्भात तुमच्याकडे नेमके कोणकोणते पुरावे किंवा तुमच्याकडे असं काय काय तपशील आहे जो तुम्ही आता कोर्टासमोर सादर करणार आहात? बघा, माझ्याकडे एंटायर कॉल डिटेल्स होती की किती वाजता आणि किती ड्युरेशनसाठी या दोघी दाऊदचा नंबर आणि एक डिस्प्युटेड नंबरवरती बोलणं झालेलं आहे आणि प्लस मला हे एव्हिडन्स कुठून आलेले आहे त्याचे सुद्धा मी जे पुरावे होते ते सुद्धा मी एन्क्लोज केलेले आहे। आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दाऊद पाकिस्तानमध्येच आहे, तर हे जे डिप्लोमॅसी लेवलवरती जे पुरावा पाहिजे होता तर तो सुद्धा मी पुरावा कोर्टासमोर ठेवला आहे आणि या सगळ्या गोष्टी सीबीआयने फास्ट ट्रॅक वरती इन्क्वायरी करावी अशी मी मागणी केलेली आहे।
म्हणजे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्ही अजूनही ठाम आहात की दाऊदच्या नंबरवरनं खडसेंना फोन आलेला होता, ह्याच्यावर ठाम आहात तुम्ही? 1001% फोन झालेला आहे. हं. किती वेळा साधारण हे कॉल झाले होते, किती ड्युरेशनचा तो कॉल होता, याच्याबद्दल माहिती देऊ शकता तुम्ही? बघा, टोटल जे आतापर्यंत माझ्याकडे एव्हिडन्स आले त्याच्यामध्ये टोटल 7 वेळा कॉल झालेले आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात जे मोठं ड्युरेशन आहे ते जवळपास 6 मिनिटाच्या आसपासचं मोठं ड्युरेशन आहे. बरं, ठीक आहे. धन्यवाद. आपण सविस्तरपणे आमच्याशी या सगळ्या संदर्भात बोललात त्याच्याबद्दल. तेव्हा हॅकर मनीष भंगाळे आपल्या माहितीवर ठाम आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की असे कॉल झालेले होते आणि या सगळ्या संदर्भात आपण उपलब्ध आपल्याकडे जी माहिती आहे, जो तपशील आहे, तो कोर्टासमोर ठेवणार आहोत.